नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 2 लेसन नंबर 8 सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. याच्यामध्ये आहे एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी. या आधीचे पार्ट्स आपण ऑलरेडी कंप्लीट केलेले आहेत. सो एन्व्हायरमेंट आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये नेमकं काय आहे ते आपण बघूया. इट हॅज बिकम पॉसिबल टू सॉल्व एन्व्हायरमेंट रिलेटेड व्हेरियस प्रॉब्लेम्स विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. म्हणजे एन्व्हायरमेंटशी निगडीत जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये पोल्युशन वगैरे असेल तर हे सगळं कमी करणं किंवा हे प्रॉब्लेम्स कुठेतरी त्याला आळा बसवण्यासाठी बायोटेक्नॉलॉजीचा वापर होऊ शकतो. मायक्रोबियल टेक्निक्स आर ऑलरेडी इज यूज फॉर ट्रीटमेंट ऑन सीवेज अँड सॉलिड वेस्ट. सीवेज म्हणजे काय की कारखान्यांमधून जे पण सांडपाणी निघतं बाहेर तर ते डर्टी वॉटर, आणि सॉलिड वेस्ट म्हणजे घनकचरा. तर यांचा बंदोबस्त करण्यासाठी किंवा याच्यावरती एक ट्रीटमेंट, एक सोल्युशन म्हणून मायक्रोबियल टेक्निकचा वापर पहिल्यापासूनच केला जातो. सीवेज इज रिच इन ऑर्गॅनिक मॅटर. सीवेजमध्ये काय असतं? सीवेज म्हणजे सांडपाण्यामध्ये काय असतं? मोठ्या प्रमाणामध्ये ऑर्गॅनिक मॅटर असतं. सो इफ सच सीवेज इज रिलीज्ड इन नॅचरल वॉटर बॉडीज लाईक रिव्हर्स, द ऑर्गॅनिक मॅटर इन इट गेट्स ऑक्सिडाइज्ड. आणि जर हे सीवेज वॉटर जे आहे ते जर आपण वॉटर बॉडीजमध्ये किंवा जसे की रिव्हर वगैरे आहे तर रिव्हर्समध्ये जर आपण हे सीवेज वॉटर आहे असं सोडलं, म्हणजे कारखान्यामधून आलं आणि ते लगेच जर आपण जर सोडलं तर या सीवेजमध्ये जे ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट आहे तर पाण्यामध्ये ऑक्सिजन असतो हे तुम्हाला माहितीच आहे. मग पाण्यामधल्या ऑक्सिजनमुळे हे जे सीवेजमध्ये असणारं जे ऑर्गॅनिक मॅटर आहे त्यांचं ऑक्सिडायझेशन घडून येतं. ओके, इट गेट्स ऑक्सिडाइज्ड विथ दी हेल्प ऑफ डिझॉल्व्ड ऑक्सिजन. ऑक्सिजन डिझॉल्व असतो कोण्यामध्ये? पाण्यामध्ये असतो. मग पाण्यामधला डिझॉल्व ऑक्सिजन आणि सिवेजमध्ये प्रेझेंट असणारं ऑर्गॅनिक मॅटर यांच्यामध्ये काय होतं? ऑक्सिडायझेशन घडून येतं. ड्यू टू धिस लेवल ऑफ डिझॉल्व ऑक्सिजन इन वॉटर डिक्रीजेस. आता पाण्यामध्ये डिझॉल्व असलेला ऑक्सिजन जर सिवेजमधल्या ऑर्गॅनिक मॅटरने जर वापरला तर पाण्यामधल्या ऑक्सिजनची लेवल कमी होणार आहे. ओके, आणि पाण्यामध्ये कोण राहतं? ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्स. सो मग याचाच अर्थ त्या ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्सला ते जे पाण्यामध्ये डिझॉल्व असणारा ऑक्सिजन आहे तर तो मिळणार नाही. आणि सो इट ॲडवर्सली इफेक्टिंग द ॲक्वेटिक लाईफ. आणि त्याचा परिणाम कोणावरती होतो? ॲक्वेटिक लाईफवरती. जे त्या पाण्यामध्ये जलचर प्राणी आहेत, फिश वगैरे असतील किंवा जे ॲक्वेटिक प्लांट्स वगैरे आहेत त्यांच्यावरती होतो. ॲज अ रेमेडी ऑन धिस, मग याच्यावरती उपाय म्हणून, कारण ॲक्वेटिक लाईफवरती जर याचा परिणाम होऊ लागला तर वॉटरमध्ये राहणारे जे काही ॲनिमल्स आहेत किंवा प्लांट्स आहेत त्यांची संख्या कमी होईल. ते व्हायला नाही पाहिजे, कारण आपल्याला एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन पण करायचं आहे. मग त्यासाठी रेमेडी म्हणून सीवेज शुड बी रिलीज्ड इन टू रिव्हर्स ओनली आफ्टर ऑक्सिडेशन विथ द हेल्प ऑफ मायक्रोबियल टेक्निक. मग याच्यावरती रेमेडी म्हणून जे पण सांडपाणी आहे किंवा जे डर्टी वॉटर आहे तर ते रिव्हर्समध्ये तेव्हाच पाठवलं जाईल जेव्हा त्याचं ऑक्सिडेशन घडवून येईल. कारण एकदा का ऑक्सिडेशन झालं की मग ते पाण्यामध्ये असल्या डिझॉल्व ऑक्सिजन घेणार नाही. मग त्याचं ऑक्सिडेशन कशामार्फत केलं जातं? मायक्रोबियल टेक्निकच्या मार्फत. ओके, सो आता पुढे काही पॉईंट्स आहेत ते आपण बघूया. Microbes are used on large scale while production of compost by treatment on solid organic waste material. So microbes are used on large scale while production of compost. Compost म्हणजे काय की जे काही वेस्ट जे आहे, वेस्ट मटेरियल जे आहे तर त्याच्यावरती ट्रीटमेंट करण्यासाठी आणि त्याचबरोबर सॉलिड ऑर्गॅनिक वेस्ट मटेरियल जे आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट करण्यासाठी मायक्रोब्सचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. ओके, त्याच्यानंतर आहे बायोरेमिडिएशन, बायोपेस्टिसाइड्स, बायोफर्टिलायझर्स, बायोसेन्सर्स एक्सेट्रा आर सम न्यू कॉन्सेप्ट्स इन बायोटेक्नॉलॉजिकल मेथड्स. बायोरेमिडिएशन, बायोपेस्टिसाइड, पेस्टिसाइड तुम्हाला माहिती आहेत. मग बायो म्हणजे काय? जैविक पेस्टिसाइड्स, बायोफर्टिलायझर्स आपण आत्ताच आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले की ॲझिटोबॅक्टर आहे, त्याचबरोबर नोस्टॅक आहे, यांसारखे अनेक बायोफर्टिलायझर्स आहेत. बायोसेन्सर्स यांचा पण वापर आता बायोटेक्नॉलॉजीमध्ये करण्यास सुरुवात झालेली आहे. ओके, सो नेक्स्ट पेजवर आता आपण जाऊया. So bioremediation means either absorption or destruction of toxic chemicals and harmful pollutants with the help of plants and microorganisms.
मग बायोरेमिडेशनचा अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे की बायोरेमिडेशन म्हणजे काय, ॲब्झॉर्प्शन म्हणजे काय, शोषून घेणे किंवा डिस्ट्रक्शन ऑफ टॉक्सिक केमिकल्स. जे काही टॉक्सिक केमिकल्स आहेत मग ते सिवेज वॉटरमध्ये असतील किंवा जे काही कारखान्यांमधून वगैरे बाहेर येतात तर ते. मग टॉक्सिक केमिकल्स किंवा हार्मफुल पोल्युशन करणारे जे हार्मफुल पोल्युटन्स आहेत यांचं एकतर ॲब्झॉर्प्शन करणं किंवा डिस्ट्रक्शन करणं कशाच्या मदतीने, प्लांट्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या. इफ प्लांट्स आर यूज्ड फॉर धिस पर्पज, आणि यासाठी म्हणजेच बायोरेमिडेशनसाठी जर प्लांट्स वापरले जात असतील, त्याचबरोबर इट इज कॉल्ड ॲज फायटोरेमिडेशन. म्हणजेच जर बायोरेमिडेशनसाठी जर प्लांट्सचा वापर केला जात असेल तर त्याला आपण काय म्हणणार, फायटोरेमिडेशन. फायटो म्हणजे प्लांट्स. ओके, सो सम एक्झाम्पल्स ऑफ बायोरेमिडेशन आर ॲज फॉलोज. मग बायोरेमिडेशनचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत, जसे की फर्स्ट आहे द स्युडोमोन्स बॅक्टेरिया आर यूजफुल फॉर क्लिनिंग दी हायड्रोकार्बन अँड ऑइल पोल्युटन्स फ्रॉम सॉईल अँड वॉटर. सॉईल आणि वॉटरवरती जे ऑइल पोल्युटन्स म्हणजे जे ऑइलचा एक लेअर असतो. ओके, तुम्हाला माहिती असेल की समुद्रामधून वगैरे टँक्स जातात ऑइलचे, जहाजावरती वगैरे टँक्स जातात, तर ते जर फुटले तर समुद्रामध्ये ते ऑइल सांडतं, म्हणजे समुद्रामध्ये एक ऑइलचा लेअर तयार होतो. मग तो ऑइलचा लेअर काढणं किंवा ते ऑइल पूर्ण डिस्ट्रॉय करणं हे मेकॅनिकली शक्य नसतं. मग काय केलं जातं तर स्युडोमस बॅक्टेरियाचा वापर केला जातो ते ऑइल पोल्युशन जे काही झालेलं आहे त्या ठिकाणी तर ते ऑइलचा लेअर दूर करण्यासाठी. नेक्स्ट आहे फर्म टेरिस विटाटा कॅन ॲब्झॉर्ब द आर्सेनिक फ्रॉम द सॉईल. सॉईलमध्ये जे आर्सेनिक आहे तर ते ॲब्झॉर्ब केलं जातं विथ द हेल्प ऑफ टेरिस विटाटा. हे पण एक प्रकारचं मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी ऑफ इंडियन मस्टर्ड कॅन ॲब्झॉर्ब सेलेनियम फ्रॉम सॉईल. सॉईलमध्ये जे सेलेनियम प्रेझेंट असतं तर ते ॲब्झॉर्ब करण्याचं काम कोण करतं, जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी ऑफ इंडियन मस्टर्ड तुम्हाला माहिती असेलच. त्याचं जेनेटिकली मॉडिफाईड व्हरायटी जी आहे की जी खास सेलेनियम जे आहे सॉईलमधलं ते ॲब्झॉर्ब करण्यासाठी बनवलेली आहे. नेक्स्ट, सनफ्लावर कॅन ॲब्झॉर्ब युरॅनियम अँड आर्सेनिक. मग सनफ्लावरचे जे क्रॉप्स असतात, जे पीक आहे सनफ्लावरचं, तर ते काय करतं की सॉईलमध्ये जे युरॅनियम किंवा आर्सेनिक आहे तर ते ॲब्झॉर्ब करण्याचं काम करतं. नेक्स्ट आहे द बॅक्टेरियम डायनिकोकस रेडिओड्युरन्स इज हायली रेडिएशन रेझिस्टंट ऑर्गॅनिझम. रेडिएशन रेझिस्टंट म्हणजे काय, रेडिएशन प्रतिरोधक, रेडिएशनला प्रतिकार करणारं. इट हॅज बीन जेनेटिकली मॉडिफाईड अँड यूज्ड टू ॲब्झॉर्ब द रेडिएशन्स फ्रॉम रेडिओ ॲक्टिव्ह डेब्रिज म्हणजे काय, तुम्ही पाहता की खूप मोठ्या प्रमाणामध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आहेत. न्यूक्लिअर पॉवर प्लांट्समधून रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स किंवा रेडिएशन्स बाहेर सोडले जातात किंवा एक कचरा निर्माण झालेला आहे रेडिओ ॲक्टिव्हचा. तर हा जो कचरा आहे रेडिओ ॲक्टिव्ह डेब्री जो आहे, डेब्री म्हणजे कचरा, सो रेडिओ ॲक्टिव्ह डेब्रीमधून जे रेडिएशन्स निघतात तर ते ॲब्झॉर्ब करण्यासाठी, कारण ते रेडिएशन खूप हार्मफुल असतात लिव्हिंग वर्ल्डसाठी, मग ते ॲब्झॉर्ब करण्यासाठी या बॅक्टेरियाचा वापर केला जातो. नेक्स्ट आहे ग्रासेस लाईक अल्फाल्फा, क्लोवर अँड राय आर यूज इन फायटोरेमिडेशन. फायटोरेमिडेशन म्हणजे आपण काय ते पाहिलं, बायोरेमिडेशन करत असताना जर आपण प्लांटचा वापर केला तर त्याला आपण काय म्हणतो, फायटोरेमिडेशन. सो नेक्स्ट आहे फूड बायोटेक्नॉलॉजी. फूड आयटम्स लाईक ब्रेड, चीज, वाईन, बियर, योगर्ट, विनेगर आर प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. ते कसं प्रोड्यूस केलं जातं, ब्रेडमध्ये कोणतं मायक्रो ऑर्गॅनिझम वापरतात, चीजमध्ये कोणतं वापरतात, हे आपण 7th चॅप्टरमध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत. किंवा वाईन तयार करण्यासाठी कुठल्या प्रकारे फर्मेंटेशन करण्यासाठी कोणतं मायक्रो ऑर्गॅनिझम वापरतात हे सगळं आपण पाहिलं आहे. सो दीज फूड आयटम्स आर प्रोबॅबली द ओल्डेस्ट वन्स प्रोड्यूस्ड विथ द हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी. मग हे खूप पूर्वीच्या काळापासून असे फूड आयटम्स आहेत की खूप पूर्वीच्या काळापासून बायोटेक्नॉलॉजीचा वापर करून प्रोड्यूस केले जातात. नेक्स्ट आहे 7th वन, DNA फिंगरप्रिंट. DNA सिक्वेन्स ऑफ ईच पर्सन इज युनिक ॲज दॅट ऑफ द फिंगरप्रिंट्स. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक पर्सनचे फिंगरप्रिंट्स वेगवेगळे असतात. इवन आपल्या दोन्ही हाताचे जे थंब आहेत किंवा दोन्ही हाताचे जे फिंगर्स आहेत तर दोन्ही हाताच्या फिंगर्समधल्या कुणाचे पण फिंगरप्रिंट्स एकदम सिमिलर नसणार आहेत. ओके, सगळे फिंगरप्रिंट्स हे वेगळे असतात. मग पर्सन टू पर्सन फिंगरप्रिंट्स वेगवेगळे असतात. त्याचप्रमाणे DNA सिक्वेन्स पण प्रत्येक व्यक्तीचा वेगळा असतो, युनिक असतो. ड्यू टू दिस, यामुळे आयडेंटिफाय ऑफ एनी पर्सन कॅन बी एस्टॅब्लिश्ड विथ दी हेल्प ऑफ इट्स अवेलेबल DNA. मग DNAच्या आधारे एखाद्या पर्सनची आपण ओळख पटवू शकतो, कारण DNA प्रत्येक व्यक्तीचा युनिक असतो, वेगवेगळा असतो, आणि यालाच आपण DNA फिंगरप्रिंट असं म्हणतो. दिस इज कॉल्ड ॲज DNA फिंगरप्रिंटिंग. सो इट इज मेनली यूजफुल इन फोरेन्सिक सायन्सेस. फोरेन्सिक सायन्सेस म्हणजे काय की
जे काय म्हणतो आपण त्याला, जे असे गुन्हे वगैरे शोधायचे असतात तर त्याच्यामध्ये पण वापरले जातात. म्हणजे एखाद्या व्यक्तीने खरंच गुन्हा केला आहे की नाही तर त्या व्यक्तीच्या DNA मॅच करून वगैरे आपण ते शोधू शकतो. आयडेंटिफाय ऑफ द क्रिमिनल कॅन बी एस्टॅब्लिश विथ दी हेल्प ऑफ एनी पार्ट ऑफ इट्स बॉडी फाउंड ॲट द साईट ऑफ क्राईम. मग एखाद्या ठिकाणी एखादा क्राईम जर झालेला आहे, मग तो क्राईम कोणी केलेला आहे किंवा त्याच्यामध्ये कोण कोण होतं हे जर शोधून काढायचं असेल तर ते पण DNA फिंगरप्रिंटिंगच्या साहाय्याने शोधून काढू शकतो. मग कसं, तर त्या ठिकाणी जर त्या व्यक्तीचं कुठलं पण एखादा पार्ट जर पडला असेल, थोडं रक्त पण पडलं असेल तरी पण त्याच्या साहाय्याने आपण शोधू शकतो. त्याच्या साहाय्याने DNAच्या मदतीने आपण शोधू शकतो. केस जरी एखादा पडला असेल तरी पण आपण शोधू शकतो. सिमिलरली आयडेंटिफाय ऑफ फादर ऑफ एनी चाइल्ड कॅन बी एस्टॅब्लिश. मग एखाद्या मुलाचे वडील कोण आहेत हे शोधण्यासाठी पण आपण हे करू शकतो, कारण DNAच्या आधारे हे शोधलं जाऊ शकतं की एखाद्या मुलाचे वडील कोण आहे किंवा या वडिलांचा हाच मुलगा आहे का, हे पण आपण आयडेंटिफाय करू शकतो. दिस रिसर्च इज परफॉर्म्ड इन सेंटर फॉर DNA फिंगरप्रिंटिंग अँड डायग्नोस्टिक्स हैदराबाद. मग हे सगळं कुठे केलं जातं, तर हैदराबादमध्ये एक सेंटर आहे DNA फिंगरप्रिंटिंगचं आणि डायग्नोस्टिक्सचं, तर त्या ठिकाणी केलं जातं. ओके, सो नेक्स्ट आहे या ठिकाणी इन्फॉर्मेशन, क्लिनिंग ऑफ ऑइल स्पिलेज इन ओशियन्स. आताच मी सांगितल्याप्रमाणे की ओशनमध्ये जे काही टँक्स वगैरे फुटतात, जहाजामध्ये असणारे जे ऑइल टँक्स वगैरे काही कारणास्तव जर फुटले तर ते सगळं ऑइल कुठे पसरतं, समुद्रावर पसरतं. मग ते कसं क्लीन करायचं, तर इफ ऑइल स्पिलेज ऑकर्स, जर ऑइल अशा प्रकारे स्पिल झालं असेल समुद्रावर वगैरे, इट ॲडव्हर्सली अफेक्ट्स द मरीन लाईफ. आणि ते नक्कीच त्या मरीन लाईफवरती इफेक्ट करणार आहे, कारण जर ऑइल लेअर जर पाण्यावरती आहे तर म्हणजे हवेमध्ये काही वरचं ऑक्सिजन खाली, खालचं ऑक्सिजन वर असं होणार नाही. त्याच्यामुळे ते नक्कीच त्याचा परिणाम मरीन लाईफवरती होणार आहे. सो नाव क्लिनिंग दी ocean without any harm to environment in cheaper way has become possible with the help of oil digesting and fast multiplying bacteria. मग हे जर आपल्याला जर हा ऑइलचा थर काढायचा असेल तर तो अशा पद्धतीने काढावा लागेल की त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती पण काही इफेक्ट नाही व्हायला पाहिजे, आणि त्याचबरोबर ती मेथड पण स्वस्त असायला पाहिजे, चीपर असायला पाहिजे. मग यासाठीच ऑइल डायजेस्टिंग म्हणजे ऑइल पचवणारे, आणि त्याचबरोबर सेल्फ मल्टिप्लाइंग म्हणजे फास्ट मल्टिप्लाय म्हणजे स्वतःहून खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिप्रोडक्शन करणारे किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा नंबर डबल होणारे, 2 4 4 8 असे खूप मोठ्या प्रमाणामध्ये मल्टिप्लाइंग करणारे बॅक्टेरियाज आता शोधलेले आहेत. इंडिया बोर्न अमेरिकन सिटीजन अँड डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्ती हॅड फॉर द फर्स्ट टाईम सजेस्टेड द यूज ऑफ सच मायक्रोब्स. आणि इंडियामध्ये बॉर्न झालेले परंतु अमेरिकेचे सिटीजन असणारे सायंटिस्ट डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्ती यांनी पहिल्यांदा एक मायक्रोब सजेस्ट केला होता की जो अशा पद्धतीने काम करू शकतो. नॅचरली द क्रेडिट फॉर दिस डिस्कवरी गोज टू हिम. आणि त्याच्यामुळेच ह्याचं क्रेडिट, या अशा प्रकारच्या ऑर्गॅनिझम्सचं शोध लावण्याचं क्रेडिट कोणाला जातं, डॉक्टर आनंद मोहन चक्रवर्ती यांना. ओके, त्या बॅक्टेरियाचं नाव आपण ऑलरेडी रीड केलेलं आहे, स्युडोमोनास बॅक्टेरिया, जे की युजफुल आहे ऑइल पॉल्युटन्स क्लीन करण्यासाठी. सो नेक्स्ट जे आहे इम्पॉर्टंट स्टेजेस इन ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट, त्याच्यामध्ये ग्रीन रिव्होल्युशन आहे, व्हाईट रिव्होल्युशन आहे, ब्ल्यू रिव्होल्युशन आहे. हे सगळं काही आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला आजचा टॉपिक समजला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.